तिच्या हमाल पंचायतचा सुस्तीवले नाही, तिकडे लोकांचे लेकरं वागवायला चालली. इथं घरातले एकदम कामं सांगितले तर होत नाही करणं. आई मी खेळून राहिली होती आई तिकडे. तो दिसला मला बसला तिथं बंटी म्हणून मी गेली आई. आई त्याचा मला लाड येते ना म्हणून मी त्याच्यासोबत बोलायला गेली होती आई. लाड येतं जा ना तिच्या घरी मग. हा त्याच्याच घरी जाईन राय. खाऊ घालते काय तुला तर माहित पडते. शेवटी घरी तर आपल्याच करायला लागते ना. चालली तिथं शाळेत जायचा टाइम झाला, काही झाला, बसली तिथं जाऊन त्याला पाहत. आई जातो ना आई. आई आता जातो ना, तयारी करतो ना लवकर. दे माझा डब्बा बांधून मी जातो पटकन. कर लवकर तयारी आणि होय लवकर. हा पहिले लवकर शाळेत आता दिसली नाही पाहिजे मला घरी. कोणी विचारत नाही बरं. पहिले शाळेत जायला लागते मग बाकीचं पाहा लागते. काय लेवा कल्ला करतं परमिला. काऊन काऊन पोरीवर कल्ला करून राहिली एवढी. काय केलं तिनं असं. निर्मला बाई काय सांगू तुम्हाला. हे पोट्टी मगांची मी हिला घरात पाहून राहिली आणि त्या ओटल्यावर जाऊन बसली तिकडे. हा काय काम होतं हिचं तिथं जाऊन बसायचं. ते शांताबाईचा नातू आहे काय, तो बसला होता तिथं. तो फुगून बसला असं. त्याच्या आजीनं काही घेऊन नाही दिलं कुरकुरे गिरकुरे त्याच्या माईनं तर म्हणून बसला होता. हे तिथं जाऊन बसली तिथं. हा आणि तर मी घरी हिची वाट पाहून राहिली. कुठं गेली काय गेली सारा गाव पाहून राहिली बाई हिले. आई आई हो आता काय होय जाणार आता करणं तयारी करणं पटकन, नाही तर दन दन मारतच बसून सांगली मी आता. आई तुला एक गोष्ट सांगायची आहे ना. गंगा काकूनं कणी एक गोष्ट म्हटली होती तिथं. त्या वहिनी नाही काय बंटीची आई त्याइले. कोणती गोष्ट केली होती गंगा काकून. काय म्हणे गंगा काकू. आई ते रुपाताई नाही का रुपाताई म्हणे एका पोरासोबत येते म्हणे गाडीवर बसून आणि त्या वडाच्या झाडाजवळ थांबते म्हणे. अशी गोष्ट केली होती त्या गंगा काकूनं. मला दिसली म्हणे आणि मग मी तिला बोलली म्हणे. असं असं म्हटलं होतं गंगा काकूनं. असं रुपाताई कोणासोबत येते म्हणे का पोरासोबत नाही अशी म्हणे ती गंगा. तिला कणी हेच धंदे आहे बी तिच्या अंगात. कायच करता आता. खरंच होती काय म्हणे पण खरं बोलली होती का खोटी म्हणे ती. नाही आई खरंच म्हणे. खरंच आली होती म्हणे. 2-3 वेळा दिसली म्हणे मला म्हणे. अशी म्हणून राहिली होती. त्या वहिनी काय त्याला सांगत जाय बंटीच्या आईले. शांता काकूला नाही नको सांगू म्हणे. तिला सांगशील म्हणे शांता काकूला तर शांता काकू भांडण करन म्हणे. असं म्हणे गंगा काकू. असं बरं तू जाय आता तयारी कर मग पाहतो मी ते काय करायचं आहे तर. तू जाय बरं तयारी कर बरं पहिले आणि लवकर निघ. हा बाई बात तयारी करतो ना जातो मी. तू बस आता या काकू जवळ. मी पटकन तयारी करतो डब्बा बांधून निघून जातो. हा कर मग. बापा शेंगा सरल्याच नाही का निर्मला बाई अजून. पूर्णच पुरून राहिल्या काय. शांताबाईच्या वावरातल्या वाटते. हो शांताबाईच्याच तर वावरातल्या भैया. पण आपण गेलतो त्या दिवसच्या नाही भैया. कापसालीने गेलती काय मी तवाच्या होय. चांगल्या ठस्स भरल्या शेंगा होत्या म्हटलं तिकडे दुसऱ्या वावरात तिकडल्या पलीकडे. तिच्या आणल्या बाई. भल्ल्या तोडणं झाल्या रप तोडणं झाल्या म्हटलं. भात भरल्या अर्धी थैली शेंगा तोडल्या ना. हाव ना पाय ना आपण इकडे तोडल्या त्या दिवशी तिकडे होत्या नाही तेवढ्या नाही. हलक्या फुलक्याच होत्या एकट दुखट तर जास्त तोड नाही झाल्या. आणि मी आली नाही बाई त्या दिवशी कापसाले तर माझी पोरगी कायची आणते माझी शेंगा. नाही व ते काय शेंगा तोडून काय कापूस बाई तिला बोलन नाही काय मग. तसंच तर पहिलेच तर म्हणे काय आणलं म्हणे ह्या पोरीला म्हणे शांताबाई म्हणे एवढीशी पोरगी करण काय व म्हणे काम. हाव का व शांताबाईने असं म्हटलं काय म्हणे मला बाई. हो पहिले म्हटलं ती ना मग म्हणे राहू दे म्हणे लहान लेकरं म्हणे मोठ्या माणसापेक्षा काम करते म्हणे तर म्हणे. आणि शांताराम भाऊ तसेच म्हणे काही नाही होत म्हणे करू दे म्हणे येऊ दे म्हणे. जरासं कमी का जास्त म्हणे लेखायला काय होते म्हणे. लेकरू म्हणे लेकराच्या मानानं काम करते म्हणे. माई पोरगी कामाची आहे व तशी निर्मलाबाई. कापूस असते बिचारी मी नेत असतो का तिले कोणाकोणाच्या इकडे 2 तास घेते आपली आणि मस्त कापूस असते. अहो हाय ना त्या दिवशी माय पातीतच होती ते. त्या दिवशी असा मस्त कापूस असला तिनं शेंगा नाही तोडल्या बाई. आता म्हटलं तिले जराशा तोड म्हटलं तर ती लागून गेली बाई शेंगा खायले. काय म्हणू आता लेकराले शेंगा खायला म्हणू का तिले मनाई करू काय. तिले म्हटलं तरी बाई तू तोडणं म्हटलं तर काकू मायाकडून नाही तोडणं होत म्हणे. किती मुठकभर शेंगा खाल्ल्या असं तिनं साऱ्या एवढ्या वेळच्या. लेकराले कुठं सुचते व निर्मलाबाई शेंगाना मेंगा तोडणं. हा लेकराचं काम आहे का ते. बाया तोडते लेकराले असं लापड लुपड काम जमते काय. त्याला कसं पाहिजे त्याच्या जोगतं काम पाहिजे. एक सोय कापूस म्हटलं तर कापूस शेंगा म्हटलं तर शेंगा आणि तसंही शेंगा काही तोडतच नाही लहान लेकरं. अरे तर घेऊन जा याच्यातले काही दाणे एवढ्या याची भाजी लागते काय मला. एकटीत आहे मी घेऊन जाई याच्यातले अर्धे दाणे घेऊन जाई. तुम्ही दाणे काढून ठेवले बाई आता म्हटलं जराशी ठेवून देतो म्हटलं काढकुड करून आता रिकामी बसली आहे इथं उन्हीत बसतो म्हटलं आणि काढून घेतो म्हटलं. घरात सारी थंडी थंडी लागते हो बाई. काय थंडी पडून राहिली बापा. थंडी होय का काय होय. थंडी तर पडूनच राहिली काय करता बापा. मस्त घरात अशी थंडी लागते तर असं वाटते जरासं घराच्या जरासं पट पेटवावं काय शेकोटी बाहेर. पण असं वाटते काय माय आता शेकोटी पेटवावं. त्याला इथं इंधन काढी काय कचरा मचरा लागतेच सारा इकून आणा लागते माय उचल वाचल करून. मग नाही तर काय होते त्याच्यापेक्षा तर घरात चूल पेटून त्याच्यात स्वयंपाक करणं पुरते. स्वयंपाकही होते हात पायी शेकणं होते नाही काय. गरमही लागते जरासं. मग मी तशीच तर करून राहिली. मस्त काय म्हणते आपलं चूल पेटून घेत असतो आणि काड्या आहे आणलेल्या बस काड्या लावून देतो त्याच्यात आणि बसतो तिथे आम्ही दोघं तिघ जण आणि हात पायी शेकणं होते आणि जरासं काय म्हणते आपलं काम धंदाही होते आणि बसतो आपलं इस्त चालू राहते तर तेवढंच गरम लागते. मग नाही तर काय तर तसंही आपला गॅसही वाचते नाही निर्मला बाई. गॅस किती महाग झाला बिचारे हो. इकडे काम धंदे पाहिले तर काही नाही आणि गॅस पाहिला तर मनमाने महाग होऊन गेला. आणि किराणा पाहिला बापा ठीक एवढं महाग झालं माय. हर वस्तू महाग झाली. तेल महाग झालं साखर महाग झाली सारं महाग झालं. महागाईच वाढून गेली सारी. आता कसं आहे बाई परमिला महाग झालं तरी खास लागते स्वस्त झालं तरी खास लागते. महाग म्हटलं तरी खाशीन नाही काय. सोडून देशील टाकून देशील खायचं खाशीन नाही काय. हो ते तर आहेच म्हणा. आता कसं आहे मग आले 2-3 रोज
आणि त्या दिवशी तुम्ही बिमारच पडली, शांताबाईच्या वावरात जायचं होतं तर मग काही झालं नाही बाई येणं. मग म्हटलं आता राहू दे. मग पिंकी म्हणे मी जातोच म्हणे. आई म्हणे रविवार आहे म्हणे, जाऊ दे ना म्हणे. मला म्हणे माही रोज होती म्हणे, तर तिथे झालं बाई रोज. शांताबाईने दिला ना माझ्या घरी आणून. घे म्हणे त्या पोरीचा रोज पुरा रोज दिला बाई शांताबाईनं. खरं शांताबाई पण अलगच आहे बिचारी सगळ्या लोकांच्या. मला तर तिनं त्या दिवशी त्या वट्यावरच दिला. मला काय म्हणे घे म्हणे. मी म्हटलं देऊन दे मग पिंकीचाही. नाही तिचा नेऊन देईन म्हणे मी तिच्या घरी म्हणे. जाईन म्हणे जराशी परमिलाची तब्येत नाही चांगली तर भेटायला चालली जाईन म्हणे जराशी म्हणे. तेवढीच भेट गोट होते म्हणे. काय म्हणे घरातल्या घरात राहतोच म्हणे. जरासा टाइम भेटला तर त्याच्या घरी फिरावं म्हणे गावात. माहीत पडते म्हणे कुठं काय चालू आहे काय नाही. हो तेही बरोबर आहे तिचं. जात येत राहते ते कोणाच्या घरी. आपलं तर निघणंच नाही होत बाई. लेकराच्या याच्यात माणसाचा डब्बा आहे ते सारा करायच लागते. आता मैचे कामाला गेले त्याचं तरी चालू आहे बाई रोजंदारीनं तर बरं आहे. ते आणते म्हणा शेंगा मेंगा. पण आता ते गेलेच नाही तिकडे जंगलानं तर काय आणन बाई. जंगलात गेलं तर आणते माणूस. ते तर चालले आता हे याच्यावर गवंडी कामावर. मग तिथून काय आणन. थपून जाते ते तिकून आले का. तिकून सापडलं तर इंधन गाडी आणते काही ना काही. मग नाही तर काय हो माणसाचा जीव आहे ना. माणूस करतेच करते करत जिंदगीभर आहेच बाबा मागं पडलं. कोणाचं आहे काय असं. कोणाचा हात आसरा राहते काय. आपल्याला करायच लागते बाई. जाणं राहते येणं राहते. कसं आपलं रोज चालते हे चालते होऊन जाते. आणि आता तर लाडक्या बहिणीचे पैसे येऊन नाही राहिले. माहीत आलेच नाही बिचारी या महिन्याचे. येते होते उशीर पाशीर चालूच राहते. माहीत नाही आले. मी काही एवढं टेन्शन घेत नाही बापा. आज आहे उद्या नाही आहे. भेटले तर आपले नाही भेटले तर नाही भेटले बाई. हो ते तर आहेच म्हणा. आपण काही नेऊन ठेवले बाई त्याच्याजवळ. पण आपल्याला देते हेच तर लय म्हणा लागते. आपलं लय काही होते त्याच्यातही नाही काय. जाऊ दे भेटले तरी ठीक नाही भेटले तरी ठीक. भेटले तर खुशीच आहे त्या गोष्टीची. आपल्याला तेवढाच हात आसरा होते. नाही भेटले तर काय करू शकतो बाई आपण. मग नाही तर काय आहे ना आपल्याला देवाना दिले 2 हात. आपल्या हात ना जगन्नाथ नाही काय. असं काम पाहिजे बा. निर्मला बाई पिंकी सांगे आता गंगा नाही काय. आता मी तर बोलतच नाही म्हणा तिच्यासोबत वांडाय तोंडी सोबत. माहीन तिचं तर पटतच नाही. जसं काही तिच्या नवऱ्याला खातच बाई मी. अहो जराशी तो जर तिकून चालला असला ना आणि आपण जर इकून आलो तर अशी येते ती दर 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 धावत आल्यावानी का बस. तिला काय वाटते का पकडून माझ्या नवऱ्याला घरातच नाही ते काय बापा. आता जाऊ दे असते कोणाकोणाचे विचार. आता काय म्हणतो कोणाले काय सांगे मग पिंकी सांगे. ते बसली होती म्हणे. आता मी तिला तिकून पाहूनच आणला. आता बंटी जवळ बसली होती म्हणते. बंटी होता म्हणते वट्यावर बसला. आता तिला असं वाटलं कोणी येऊन जाईन बाई चोर गिर तर घेऊन जाईन या पोराले म्हणून ते बसली. रुसून फुगून आलता म्हणते बापा तो. तर मग मी गेली तिला पाहिले तर हे होती माधुरी उभी. म्हटलं काय झालं म्हटलं माधुरी. तर काही नाही म्हणे. मग तिनं काही मला सांगितलं नाही. आता पिंकी सांगून राहिली गंगा काकू आलती म्हणते. तर गंगा काकूनं त्या माधुरी वहिनीला सांगितलं म्हणते का बा रुपाने का रुपा शांताबाईची पोरगी मंजा गिंजा नका बापा. नाही तर म्हणान काहीनच म्हटलं परमिलानं आनंद बाबा माझ्या घरावर भांडण. हट बापा मी कायले म्हणतो. मी कायले मनाले जातो. फालतूचे नसले भांडणं घेतो काय मी अंगावर. माझ्या तर स्वभावच नाही येतो. माझ्या अंगात गुणच नाही येतो असा. हा तेच म्हणतो बा. नाही तर मग म्हणान का पाय परमिलानं तर सांगून दिलं मला. आता मी देतो शांताबाईला सांगून नाही काय. तसं तर म्हणा शांताबाईला माहीतच नाही गोष्ट. त्या दिवशी निघालीच होती ही गोष्ट. पण माहिती आहे ते रुपाने काय एका पोराच्या गाडीवर येते म्हणते गावात. आणि त्या वडाच्या झाडाजवळ येऊन उतरते म्हणते. तर हे चालले होते म्हणते दोघं नवरा बायको. तर हे इले दिसले म्हणते गंगाले. तर गंगा ताईले बोलली म्हणते बाई रुपीले बोलली म्हणते का असं असते काय तसं असते काय. म्हटलंच नाही नको इले तर बोलायची आदत शाईनी आहे ती जराशी. तर मग रुपानं काही म्हटलं असं का नाही काकू सांगू नका माझ्या आईले असं तसं. तर तशीच तर ते आता शांताबाईसोबत बोलून नाही राहिली वाटते. तर कायची सांगते काही. हो हे गोष्ट मी ऐकली. त्या दिवशी मला गंगानं सांगितली म्हणे माझ्या घराजवळून ते पोरगण रुपा दोघं जण गेलते म्हणे. आणि पोरगी म्हणे इकून जाते म्हणे. आणि त्या वडाच्या झाडाजवळून त्या पोराच्या गाडीवर जाते म्हणे. चांगल्या घरचं दिसते म्हणे बापा पोरगं म्हणे. सुटा बुटात राहते म्हणे अशी म्हणे ते मला. हिनं पाहिलं म्हणे. आता आपल्याला काय माहित. मी तर डोळ्यानं पाहिल्याशिवाय मी भरोसाही करत नाही बापा. आणि त्या गंगावर तर बिलकुलच करत नाही. तिचा स्वभाव माहित नाही काय. स्वतःला आता खाईन आपल्याला खायला लावण. ते तर आहेच लाता खाऊ. तिच्याबरोबर आपण लाता खाऊ काय बापा लोकांच्या. कोणाला एवढी गरज चालली. मी तर फुकट नाही म्हणत बापा. आणि मी तर तिच्या सावलीत उभीच नाही राहत. पहिली गोष्ट तर त्या दिवशी आता शांताबाईच्या वावरा शेंगा आणाले जायचा चान्स आला म्हणून सांगा. नाही तर मी नसतो जात. जाऊ दे हे घे याच्यातल्या अर्धेदाणे घेऊन जाय. तुला पाहिजे असं भाजी करायला तर नाही वर राहू द्या ना तुम्ही. तुम्हाला काय आता त्याच्यातले मला देता अजून. करा तुम्हीच सारे सोले खाऊ तसं मॅट झालं माणूस. सकाळी सोले दिवसा सोले रात्री सोले झोपाच्या वेळेस सोले उठाच्या वेळेस सोले. काय होय बापा निरे सोलेच सोले. काऊन घरीच आहे का निर्मलाबाई परमिलाबाई. काऊन आज रिकामे आहे. हो की नाही भेटले वाटते. नाही ना हो होकाच तर नाही आहे म्हणून ते तरी कामं बसलाय बापा. नाही तर आता ह्या तडतडीच्या टाइमात एवढे कापसं फुटले लोकांचे आणि आम्हाला होके नाही. तुला होकेच होके तरी तू सांगायला नाही येऊन राहिली. घरी राहिलो असतो काय आम्हाला होके असते तर. मला काय माहित हो माझ्या घर पडते तिकडे दूर. आता मी इकडे दुकानात येतो तर माहित पडते मला. नाही तर मला काय माहित पडते तुम्ही घरी आहे का गेल्या म्हणून. आता माहित असलं बाई तर आपण सांगायला येतो. आमच्या इकडे तर होकेच होके आहे व बाया भेटून नाही राहिल्या. आम्हाला असं वाटतं का तुम्हाला होका असं बा म्हणून आम्ही काही सांगायला येत नाही. जरासं विचारपूस तर करायला पाहिजे हो. का आहे का तुम्हाला होके का रिकामे आहे का चालले आहे का काही. जरासं विचारपूस करा. माहिती एका गावात राहतो आपण तर एकमेकीला सांगणं आपलं काम नाही काय. बरं उद्या आहे उद्या चालता काय. कोणाच्या इकडे होय. आता कोणीकडे असो तुम्हाला याशी मतलब चल जा फक्त माझ्यासोबत गाडीत जा लागते. हवं निर्मलाबाई चला काय गाडीत जा लागते म्हणते. बरं आहे ना पैदल नाही जा लागत ना काही नाही. उद्या शनिवारही आहे. माझ्या पिंकीला घेऊन घेईन. चाल ना काय हरकत आहे. चालायला घरी राहिल्यापेक्षा बरं आहे आपला रोज घेऊन जाते. हो येऊन जाईन मग आम्ही दोघी जणी.
आणि माय पोरीला घेतलं चालन का हो? लेकरं चालते काय तिथं? माय पोरगी कापूस गिपूस चांगला वेचते. कापूस याचाले थोडी होय व, टमाटे तोडाले होय. टमाटे तोडाचा होका होय. म्हणून तर म्हणून राहिली का होईन काय म्हटलं तुमचं येणं दोघीचं. हा बा टमाटे विकाय चांगली गोष्ट आहे बाबा. टमाटेचा होका येऊन गेला तर कापसापेक्षा बरंच आहे. कारण टमाटेना लय महाग झाले बिचारे रंजू आता. हा ये ना मी माय पोरीला घेईन बापा. घेऊन घे ना, तो करते ना तुझी पोरगी काम. पाहिलं ना मी त्या दिवशी. हा शांताबाईच्या वावरात भरभर कापूस असला ना तिनं. हा दिवसभर बसली नाही म्हटलं का उठली नाही. मस्त काम करते ते. घेऊन घे तिले. तसं शनिवार रविवार घेऊन घेत जाय. माहीत पडते लेकराईले कसं काम करायला लागते. तर हो काय येतो पैसे येऊन जाते त्याचे जराशे. हा घेऊन घेईन मी तिले. आमच्या दोघी मायलिकीचे कसे पैसे येऊन जाते. आणि टमाटे येते ना घरी नाही काय. टमाटे लय आवडते मला. मी तर तसेच खाऊन घेत असतो किती मोठे टमाटे. टमाटे म्हटलं का मला भल्लं पाणी सुट्ट माहिती तोंडाले. चाल जो मग आता मी जातो आता घराकडे. काय नाही आली हो दुकानात. आली होती सरपाचा पुडा नाही आले. कपडे धुवायला टाकले बिचारे सरपच सरला. म्हटलं चल आता जातो घेऊन येतो एखादा पुडा म्हटलं. तर दुकान बंद आहे बिचारे. चालली मग आता वापस. नाही आहे तर काय करू आता मग. आता पाहिजे संध्याकाळी यायला आणायला लावून उद्या धुवून टाकन मग. हो होते बरोबर आहे तुझं. बरं येतो मग मी. हा बसा तुम्ही. हो जाई ये. काय हो हिनं तरी सांगितलं बिचारे हो. हा आली इकडे तर कसं आता उद्याचा होका तरी येऊन गेला नाही काय. तुम्हाला घेऊन जाते आणि मला माझ्या पोरीला घेऊन जाते नाही काय. हो हो कसंही होका येऊन जाते तर तेवढंच आपल्याला बरं होते बिचारे. खर्च पाण्याला पैसा राहते. मग नाही तर काय भाजीला वावरातलं येऊन जाते. तिकडे गेलं नाही आता कसं आहे भाजीपाला पेरतेस लोक. कुठच्या मुठभर मेथीची भाजीच भेटते. कुठचे टमाटे कुठच्या मिरच्या कुठचे वांगे काही भेटते. घेऊन येता येते मुठ आणलं ना तर कसंही आपला हप्ता निघून जाते. आणि तुरीच्या शेंगा भेटतेस मग. हायच मग आपल्या सोले जिंदाबाद. तुमच्या इकडे काय चालू आहे आता. सोलेच असं नाही. विदर्भात तर आता सोलेच आहे आपल्या. आपला विदर्भच पूर्ण सोलेनं भरलेला आहे नाही. सकाळी सोले रात्री सोले दिवसा सोले सोले भात सोले वांगे. हा सगळं सोलेच आहे नाही. खा मग आता सोले. मजा येते सोले खायची. आम्हाला मजा येते तुम्हाला मजा येते. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आम्हाला रजा देऊन द्या. आम्ही आता जातो आता टमाटे तोडायला उद्या. भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओत. आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा. सबस्क्राईब तर नक्कीच करत जा. हा शांताबाईचं व्हिडिओ आहे आपले. मस्त आपल्याला कमेंट करत जा. सबस्क्राईब करत जा. लाईक करत जा भरपूर. आणि आपल्याला सपोर्ट करत जा. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आम्हाला रजा देऊन द्या आता. आम्ही भेटतो आता तुम्हाला उद्या. लवकरच भेटू आपण.